मी ना सकाळपासून फास्ट केलाय तुझ्यासाठी. काहीच खाल्लं नाही माहितीये मी. हॅलो ए तू तू काय रेस्टॉरंट मध्ये वगैरे बसलीस का? मला आवाज ऐकू आले. हो हॉटेलमध्येच आहे मी. पण ईशाला भूक लागली आहे ना, सो ईशा खाते. आणि मी नुसतेच कंपनी देते तिला. मी आज किती माझ्या भुकेवर कंट्रोल केलाय माहितीये का तुला? अगं बच्चा, पण कशाला करायचं? भूक लागली की जेवून घ्यायचं. आणि तसे हे उपास तापास काही तुझ्या टाईपचं नाहीये. आणि तू काही राधिका सारखी नाहीये उपास तापास करून दिवसभर परत काम करायला. एक मिनिट ना, मला कम्पेअर करायचं नाही तिच्याशी अजिबात. आणि तुला काय अचानक प्रेम येते तिच्यावर एवढं? तसं नाही बच्चा, पण मला म्हणायचं असं होतं की हे उपास तापास फेस्टिवल्स वगैरे नॉट युअर टाइप्स ना, तर कशाला उगीच करतेस तू? ठीक आहे ना. आय मीन आय एम डुइंग इट फॉर यू, सो आय एम फीलिंग गुड अबाउट इट. आय एम डुइंग इट फॉर युअर गुड हेल्थ. दॅट्स सो स्वीट ऑफ यू बच्चा. आय लव्ह यू. हे ऐक ना, तुला सांगायचंच राहिलं. आज ना तुझी ती गुड फॉर नथिंग बायको भेटली होती मला. काय? हो. आणि मग विचारत होती की तू पूजा करतेस का करतेस, कोणासाठी करतेस? मग काय झालं? तू काय म्हणालीस? मी सांगितलं मी श्रेयससाठी पूजा करते. तू कशाला रिस्क घेतलीस बच्चा? बरं ते सोड ना सगळं. ऐक ना, तू आज रात्री मला भेटतोयस, ओके? कशाला? मी फास्ट केलाय ना, मग तू फास्ट ब्रेक करायला तू पाहिजेस ना. अगं असं काही नसतं. ए तू हॅलो हॅलो. हो, इतके घाबरताय का? आनंद, हा मी येतोय हा उद्यापासून वगैरे. मी बोलतो नंतर निवांत. ओके, हा बाय. अरे यार, काही भावच नाहीये मला. काय झालं? हा, राधिका, तू पाया वगैरे काय पडते? नाही तसं नाही, म्हणजे मी तुला किती वेळा सांगितलं हे असं पाया वगैरे नको पडत जाऊस. मला नाही आवडत. मी काय देव वगैरे आहे का? हो हो, इतके चिडताय का? मग चिडू नाही तर काय करू? किती वेळा तुला सांगितलंय हे असं नको करत जाऊस. ते उपास तापास पाया पडणं कशाला करतेस उगीच? हा, मला ना अपराधी वाटतं ग. असं काऊन बोलताय? आपलं ठरलंय ना या विषयावरती नाही बोलायचं. मग नाही राधिका, तरी सुद्धा. आणि हा, आता मी ठरवलंय या वर्षीपासून मी सुद्धा उपवास करणार. काय? नाही, मी उपवास करणार. पण तुमचा तर विश्वास नाही ना याच्यावरती. विश्वास नाहीच आहे माझा, पण तू करतेस ना. हा, तू करतेस ना माझ्यासाठी, म्हणून मी उपवास करणार. माझं ठरलंय. मी केलेल्या चुकांचं परिमार्जन म्हणून पण मी उपवास करणार. ठरलं. अहो नाही ठरलं नाही, तसं काही करणार नाही आहात तुम्ही. हा हा, आणि तसंही उपरपेंडी खाल्लीच तुम्ही, त्यामुळे आता उपास होऊच शकत नाही. नाहीच खाल्लीये मी. अहो असं काऊन करता तुम्ही? तुम्हाला अजून औषधं घ्यायची आहेत. तुम्ही आधी उपरपेंडी खाऊन घ्या बरं. असं करू नका. ते काय उपास गिपास असेल ना, ते पुढच्या वर्षी ठेवा. तो आता नाही. हे बघ राधिका, तू माझ्यासाठी सगळं करतेस की नाही? मला बरं वाटावं, माझ्यासाठी म्हणून प्रार्थना करतेस देवाकडे, म्हणून उपास तापास करतेस. तर आता मी ठरवलंय मी सुद्धा उपवास करणार. बास, आता मी ऐकणार नाही तुझं. उपवास करणार म्हणजे करणार. हट्टीपणा करू नका बरं. माझी शपथ आहे तुम्हाला, तुम्ही असं काही करणार नाही आहात. अगं पण नाही म्हणजे नाही. हे असं आहे तुझं. असं इमोशनली ब्लॅकमेल करतेस ना मला. हा, म्हणून मला काही करता येत नाही तुझ्यासाठी. बरं, फक्त तू म्हणतेस म्हणून ना. पण पुढच्या वर्षीपासून मी नक्की करणार उपास. बस ठरलं. नाही बस, पुढच्या वर्षीपासून नक्की. हा, ते पुढचं पुढे बघूया. आधी उपरपेंडी खा मस्त. मी गरम करून देते तुम्हाला, आणि चहा पण देते. बरं आले. काय यार हा? उचलेल. काय यार हा? हा, हॅलो. हॅलो काय हॅलो? फोन कसला कट करतोस? तुम्ही बोलत होते ना काहीतरी. बरं ऐक, मी तुझ्यासाठी फास्ट केलंय. मी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये आणि मी काही खाणार पण नाही जोपर्यंत मला
तू दिसत नाही. तुम्ही तुला बघितल्यावर आणि मूनला बघितल्यावर मगच खाणार आहे. ओके, तू यायचंच मला, नाही तर मी उपाशी मरेन. मी सांगून ठेवते. ओके, बाय, सी यू. हॅलो. हा बेटर अभी लाव का बाप. ही शनाया पण ना उगीच हट्ट करते. आज मला राधिका काय कोणीच बाहेर नाही जाऊ देणार. अरे वा, खात बसलीयस. समिधा, अगं तुझ्या लग्नाला आता 4 वर्ष होत आली. तुला कधीच हा वटसावित्रीचा म्हणजे वटपौर्णिमेचा उपास करावा वगैरे असं वाटलं नाही का ग? नाही नाही म्हणजे तुला हे पटत आवडत नाही की काय? नानी, मी या सणवाराच्या ऑपोजिट नाहीये. मला ते अमान्य आहे तशातला भाग नाहीये. पण मला ना उगाच त्याचा अवडंबर माजवायला नाही आवडत. म्हणजे हे असे उपास वगैरे करून नवरे जिवंत राहिले असते तर जगात कोणाला काहीच झालं नसतं. आता कशावरच विश्वास नाही म्हटलं की बोलणंच खुंटलं. नानी, तुम्ही करा ना उपास. मी तुम्हाला कुठे काय म्हणतेय. मला नका सांगू करायला. मला नाही पटत. आणि पोटात भूक असताना स्वतःचं मन मारून उपास करायचं, काय लॉजिक आहे याच्यात? मला कळूच नाही शकत. मला पटतही नाही. नानी, तुम्ही मला 4 कामं सांगा, मी आनंदाने करेन. उपासाचं वगैरे नाही जमणार मला. एक ती सावित्री होती जी यमाच्या दारातून सत्यवानाला आपल्या नवऱ्याला परत घेऊन आली. नाहीतर तुम्ही आजकालच्या मुली, अगं स्वतःसाठी तर रोजच काहीतरी करता तुम्ही. कधीतरी दुसऱ्यासाठी काहीतरी करावं. म्हणजे तू आज उपास केला असतास ना तर पंकजला दीर्घायुष्य लाभलं असतं. आणि पंकजने रोज डाएट फॉलो केलं आणि एक्सरसाइज केले ना तरीही त्याला दीर्घायुष्य लाभू शकेल. त्याच्यासाठी मी उपास करायची काय गरज आहे? मी का उपाशी राहू? आणि नानी, तसंही ना प्रत्येकाला स्वतःची मतं असतात. तुम्हाला तुमची मतं आहेत, तुम्ही तुमच्या मताने चाला. मला माझी मतं आहेत ना, मग मला जाऊ दे ना माझ्या मताप्रमाणे. नानी, तुम्हाला चहा करून आणू? मी आणते. तुला फोन आलाय ना कोणाचा तरी, तू खुशाल बोल फोनवर. चहा प्यायचं मी बघते. हॅलो. हा समिधा, मी गुरु बोलतोय. हा हा गुरुनाथ, बोला. काही नाही, मला खरं खूप कसं तरी होतंय असं तुला फोन करायला, पण मला जरा आय नीड युअर हेल्प. आता काय झालं? त्याचं काय झालंय, शनायाचा मला फोन आला. बरं ऐक, मी तुझ्यासाठी फास्ट केलंय. मी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये आणि मी काही खाणार पण नाही जोपर्यंत मला तू दिसत नाही. तुम्ही तुला बघितल्यावर आणि मूनला बघितल्यावर मगच खाणार आहे. ओके, तू यायचंच मला, नाही तर मी उपाशी मरेन. मी सांगून ठेवते. ओके, बाय, सी यू.